नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, की जे काही नवीन पोर्टल आहे, अशा प्रकारचं तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी. नवीन ॲडमिशन कशाप्रकारे करायचं हे तर तुम्हाला मी ऑलरेडी मागच्या वर्षी सांगितलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. परंतु मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं, की जे काही रजिस्टर्ड विद्यार्थी आहेत मागच्या वर्षीचे जानेवारी किंवा जुलै 2025चे, तर त्यांनी नेक्स्ट क्लासमध्ये किंवा नेक्स्ट इयरमध्ये किंवा नेक्स्ट टर्ममध्ये कशाप्रकारे ॲडमिशन करायचं, हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंवा आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनला त्याची लिंक बघायला मिळेल. ठीक आहे. तुम्ही आज तो नवीन पोर्टलचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो बघा आता आज जे आपल्याला बघायचं आहे, की जे काही जुने विद्यार्थी असतील बघा. जुने विद्यार्थी म्हणजे कोणते, की ज्यांच्याकडे 20 पासून सुरू होणारा पी-आर-ए नंबर असेल. जसं की समजा 20 21, 20-20, 20-18, 20-17, 20-16, 20-15 किंवा 20-8, 20-9, 20-10, 20-12 असे ज्यांच्याकडे जुने पी-आर-ए नंबर असतील, त्या पी-आर-एनवाल्या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे नेक्स्ट टर्ममध्ये किंवा नेक्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घ्यायचं किंवा जे कोणी बॅकलॉगला वगैरे असतील, त्यांचा एखादा वगैरे विषय बॅकला असेल, तर ते कसे बघायचे, काय बघायचे, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो समजून घ्या, की कालचा जो आपण व्हिडिओ बनवला होता, तो नवीन पी-आर-एनवाल्यांसाठी म्हणजे ज्यांच्याकडे 25 पासून सुरू होणारा पी-आर-एन नंबर असेल, त्यांच्यासाठी आपण कालचा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ मित्रांनो जो आहे, तो फक्त जुन्या पी-आर-एनवाल्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. ज्यांनी 2024 पर्यंत ॲडमिशन घेतलेलं असेल, तर त्यांनी नेक्स्ट सेकंड इयरला किंवा नेक्स्ट थर्ड इयरला कशाप्रकारे ॲडमिशन घ्यायचं, हे आपण या ठिकाणीच बघणार आहोत. ठीक आहे. कारण मित्रांनो, हे जे पोर्टल आहे जुनं, हे फक्त यावर्षीच चालणार आहे. पुढच्या वर्षीपासून हे पोर्टल बंद होणार आहे. कारण मागच्या वर्षी देखील तुम्ही बघितलं असेल, की नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं असेल, त्यांच्यासाठी नवीन पोर्टल आहे सेकंड इयरसाठी ॲडमिशन घ्यायला आणि ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं असेल जुन्या पोर्टलमध्ये, तर त्यांचं थर्ड इयरचं ॲडमिशन तुम्हाला मित्रांनो या जुन्या पोर्टलमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी तुमचा जो काही पी-आर-एन नंबर असेल जुना, तो पी-आर-एन तुम्हाला या ठिकाणी टाकून जे आहे तुम्हाला लॉगिन करायचं आहे. तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल, तर तुम्ही या ठिकाणी जे आहे मित्रांनो पासवर्ड फॉरवर्ड करून लॉगिन करू शकता. लॉगिन केल्यावर बघा मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारची प्रोफाईल ओपन होईल. मी तुम्हाला या ठिकाणी काय विद्यार्थ्याचा दाखवत आहे लॉगिन करून तुम्हाला. ठीक आहे. इथे बघा मित्रांनो तुम्हाला जे आहे विद्यार्थ्याचा पी-आर-एन नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. हा पी-आर-एन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. प्रोफाईल, ॲप्लिकेशन स्टेटस, रिसिप्ट, ट्रान्झॅक्शन डिटेल, अपडेट मोबाईल नंबर और मेल आयडी. ठीक आहे. जेव्हा तुम्ही लॉगिन करता मित्रांनो तुम्हाला मेल आयडी किंवा मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी ऑप्शन येतो. तुमचा मोबाईल नंबर किंवा मेल आयडी चुकीचा असेल, तर तुम्ही एडिट बटनावर क्लिक करून चेंज करू शकता. जर समजा सगळं ठीक असेल, तर तुम्ही स्किप करून जे आहे नेक्स्ट अशा प्रकारे या होम पेजवरती तुम्ही मित्रांनो या ठिकाणी येऊ शकता. आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे नेक्स्ट टर्मसाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं. जसं मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केलं. आता बघा तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की इथे काही विद्यार्थ्यांना जे आहे मित्रांनो, रेड लाईनमध्ये तुम्हाला एक एरर येऊ शकतो. ज्यामध्ये तुम्हाला असं सांगितलं जाऊ शकतं, की ॲडमिशन लॅप्स किंवा डेट संपली असा तुम्हाला एरर येऊ शकतो. बट तो एरर जो आहे तो विद्यापीठाचा आहे आणि स्टडी सेंटरचा आहे. कारण त्यांचे प्रत्येक स्टडी सेंटरवरती मित्रांनो आतापर्यंत ॲडमिशन वगैरे अलाऊ नाही झालेले, सुरू झालेले नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला वेट करायचं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन येत नसेल, हे ऑप्शन ब्लॉक दाखवत असेल, तुम्हाला काही काळजी करायचं काम नाहीये. ठीक आहे. थोडंसं वेट करा. 5, 10, 15 दिवस वेट करा. नंतर तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. काही अडचण नाहीये. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, की बघा या ठिकाणी जे आहे तुमचा निकाल तुम्हाला बघायला मिळेल. फर्स्ट इयर बी-कॉमचा निकाल तुमचा पास दाखवेल. सेकंड इयर बी-कॉमचा निकाल तुमचा या ठिकाणी दाखवणार नाही. हा सेकंड इयरचा निकाल मित्रांनो तुमचा पुढच्या वर्षी दाखवेल. सध्या या ठिकाणी नॉट अवेलेबल दाखवेल. त्यामुळे काही काळजी करू नका. कारण एस-वाय बी-कॉमचा निकाल तुमचा अजून येणं पेंडिंग आहे, बाकी आहे. ठीक आहे. आणि जरी आला तरी तुमचा निकाल मित्रांनो या ठिकाणी नॉट अवेलेबल दाखवेल किंवा वेटिंग किंवा पेंडिंग दाखवेल. ठीक आहे. त्यामुळे याच्यावरती दुर्लक्ष करा. काही काळजी करू नका. तुम्हाला या ठिकाणी बघा मित्रांनो आता जे नेक्स्ट टर्म आहे बघा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. आता आपल्याला या ठिकाणी बघा मित्रांनो टी-वाय बी-कॉमसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे या विद्यार्थ्याचं. तर अप्लाय बटनावर क्लिक करायचं आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी अप्लाय बटनावर क्लिक केलं, की बघा स्टडी सेंटरचं नाव तुमच्या समोर येईल किंवा तुमचा जो काही स्टडी सेंटरचा कोड असेल, तो तुमच्या या ठिकाणी समोर येईल. आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन आलेले आहेत. ठीक आहे. चेंज कॉलेज और गो टू सेम कॉलेज. चेंज कॉलेज कोणासाठी आहे मित्रांनो? समजा तुम्ही एखाद्या स्टडी सेंटरवरती असाल, त्या स्टडी सेंटरवर तुम्हाला काही दूर असेल स्टडी सेंटर किंवा तिथं काही तुम्हाला सुविधा वगैरे मिळत नसेल, तर अशा केसमध्ये तुम्ही जे आहे मित्रांनो स्टडी सेंटर वगैरे चेंज करू शकता. मोस्टली लांब असेल किंवा जायला वेळ लागतो किंवा बरोबर शिकवत नसेल वगैरे, तर अशा केसमध्ये तुम्ही या ठिकाणी मित्रांनो कॉलेज चेंज करू शकता. बट तुम्हाला काय करायचं आहे त्या त्या स्टडी सेंटरकडनं तुम्हाला एक पत्र घ्यायचं आहे, की बाबा ह्या विद्यार्थ्याला जे आहे दुसऱ्या कॉलेजमध्ये घ्यावं किंवा त्यांना घेण्यात यावं किंवा त्यांना त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला ॲडमिशन वगैरे देण्यात यावं. तर असं तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, एक ट्रान्सफर सर्टिफिकेट जे आहे ऑनलाईन तुम्हाला जनरेट करून घ्यायचं आहे, ह्या आधीच्या कॉलेजकडनं. ठीक आहे. समजा आता हे कॉलेज कोड आहे या ठिकाणी, तर ह्या कॉलेजकडनं तुम्हाला काय करायचं आहे, एक ट्रान्सफर सर्टिफिकेट तुम्हाला त्यांच्याकडून लेखी किंवा प्रिंटेड स्वरूपामध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे. हे टी-सी म्हणजे एल-सी नसते मित्रांनो. हे फक्त एक ट्रान्सफर सर्टिफिकेट असतं फक्त स्टडी सेंटर चेंज करण्यासाठी. तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. जर तुम्हाला समजा नवीन कॉलेजवर जायचं असेल, तर चेंज चेंज कॉलेजवर क्लिक करायचं आहे. त्यांच्याकडून जे काही तुम्ही स्टडी सेंटरचं लेटर घेता, ते तुम्हाला घ्यायचं आहे, स्कॅन करायचं आहे आणि या ठिकाणी अपलोड करून तुम्हाला जे आहे, चेंज कॉलेजवर क्लिक करून तुम्हाला पुढच्या तुमचे सब्जेक्ट वगैरे सिलेक्ट करायचे आहेत. पण आपल्याकडे या केसमध्ये काय करायचं आहे आपल्याला, जो विद्यार्थी आहे त्याला सेम कॉलेज पाहिजे. त्यामुळे आपण या ठिकाणी गो टू सेम कॉलेज यावर आपण क्लिक करणार आहोत. गो टू सेम कॉलेज केलं मित्रांनो या ठिकाणी. आता बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे कंपल्सरी सब्जेक्ट जे आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात बघा. तुमचं मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन मराठी असेल, ज्यांचं इंग्लिश आहे त्यांना इंग्लिश येईल.
बघा तुमची या ठिकाणी मित्रांनो कंपल्सरी ग्रुप जो आहे तो या ठिकाणी अशा प्रकारचा असणार आहे. अकाउंटन्सी, इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायर्नमेंट, कॉस्टिंग, ऑडिटिंग एंड टॅक्सेशन, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे 4 तुमचे बाय डिफॉल्ट असणार आहेत. आणि मित्रांनो आता हा बी-कॉमचा ॲडमिशन आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे आहेत 2 ग्रुप बघायला मिळतात. एक म्हणजे बँकिंगचा आणि एक म्हणजे तुमचा मार्केटिंगचा. ठीक आहे. आता तुम्हाला या ठिकाणी बँकिंग घ्यायचं की मार्केटिंग घ्यायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. ठीक आहे. बँकिंग एंड फायनान्स झालं किंवा मार्केटिंग झालं. आता तुम्हाला याच्यामध्ये कशामध्ये करायचं, काय करायचं हे तुम्ही या ठिकाणी ठरवू शकता किंवा बघू शकता. असं काही नाही मित्रांनो, की तुम्ही बँकिंग केलं म्हणजे तुम्हाला समोर बँकिंग करियर करायचं किंवा मार्केटिंग केलं म्हणजे मार्केटिंग करायचं. हे तुमच्यावर डिपेंड आहे. असं काही नाहीये. तुम्ही बँकिंग पण करू शकता. एम-ए समजा एम-कॉम बँकिंगमध्ये करू शकता किंवा एम-ए इकॉनॉमिक्स करू शकता किंवा एम-ए बँकिंग करू शकता किंवा फायनान्स करू शकता किंवा मार्केटिंग करू शकता. असं काही विषय नाहीये. तुम्ही कशामध्ये करू शकता. काही अडचण नाही. तुम्हाला सोपे जाण्यासाठी तुम्हाला जे विषय पाहिजे तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता मोस्टली लेडीजच्या हिशोबाने किंवा काही मुलांच्या हिशोबाने तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, की मार्केटिंग हा विषय खूप सोपा आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी मार्केटिंग ग्रुप सिलेक्ट करू शकता. ज्यांना कोणाला बँकिंग घ्यायचं असेल सिलेक्ट करायला, तुम्ही ते बँकिंग वगैरे देखील घेऊ शकता. बट मार्केटिंग घेतलं तुम्हाला थोडंसं सोपं जाईल. कारण हा पूर्ण थेरॉटिकल आहे. यामध्ये तुम्हाला इक्वेशन्स वगैरे मॅथेमॅटिकल इक्वेशन्स वगैरे या ठिकाणी असतात. त्यामुळे तुम्हाला घ्यायचं का नाही हे तुम्ही ठरवू शकता. थोडंसं मॅथेमॅटिक वगैरे या ठिकाणी असतं, मॅथ्स वगैरे असतं, बँकिंग मॅथ असतं. त्यामुळे तुम्ही हे बँकिंग घेऊ शकता. आणि ज्यांना कोणाला जमत नसेल त्यांनी ॲज अ थेअरी म्हणून मार्केटिंग देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तुम्हाला प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. तुमचे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. आता बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी खालील सूचना वाचून आपण शिष्यवृत्ती पर्याय निवडून प्रवेश घेण्यास इच्छुक आहात का? आता बघा जे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी येस करायचं आहे. नसेल घ्यायचं तुम्ही नो करू शकता. आणि नो जरी केलं मित्रांनो तरी देखील तुम्ही स्कॉलरशिपसाठी पात्र आहात. तुम्ही स्कॉलरशिपला देखील फॉर्म वगैरे भरू शकता. आता बघा या ठिकाणी आपण नो केलेलं आहे तरी आपण या ठिकाणी सबमिट करूया. तुमची जी काही रेग्युलर फी असेल तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो खाली बघायला मिळेल. आता बघा मित्रांनो टोटल फी आहे तुमची ₹4,506. यावर्षी थोडीशी फी वाढलेली आहे. मागच्या वर्षी 4300 होती. यावर्षी ₹4,506 एवढी फी आलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायला ऑप्शन येतं. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काही काळजी करायचं काम नाहीये. तुम्हाला एकही डॉक्युमेंट अपलोड करायची नाहीये. डायरेक्ट तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिट केलं या ठिकाणी बघा मार्कशीट अपलोड करा म्हणतं तरी पण काही तुम्हाला अपलोड करायची गरज नाहीये. फक्त प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. काँग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली कंप्लीट द ॲप्लिकेशन. प्लीज नोट युअर ॲप्लिकेशन फॉर्म नंबर 257. म्हणजे तुमचा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे मित्रांनो 257 हा तुम्हाला समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. इथे बघा तुम्हाला मेक पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे. आता तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं ॲडमिशन झालं, अप्रूव्ह झालेलं आहे. रिजनल सेंटरकडून पेंडिंग आहे. त्यामुळे तुम्हाला आता काय करायचं या ठिकाणी मेक अ पेमेंटवर क्लिक करून तुम्हाला जे आहे तुमचं मित्रांनो ₹4,506 किंवा ₹7 जे काही तुमची फी असेल, ते तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो कशाप्रकारे ॲडमिशन वगैरे घ्यायचं ते. ठीक आहे. ही जुनी पद्धत झालेली आहे मित्रांनो. काल आपण नवीन पद्धत सांगितली होती. तर आता हा जुनी पद्धत होती. तर ज्यांना कोणाला ॲडमिशन वगैरे ज्यांच्याकडे जुनं ॲडमिशन असेल, 3rd इयर, 2nd इयर किंवा तुमचं खूप जुनं ॲडमिशन असेल 9-10 वर्ष आधी किंवा 5 वर्ष आधी, तर त्यांनी जुन्या पोर्टलवरती या अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी ॲडमिशन वगैरे घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणाला समजा ॲडमिशन घेण्यासाठी अडथळे वगैरे येत असतील किंवा अडचण येत असेल आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, की ज्यांचं कोणाचं ए-टी-के-टी बाकी असेल, एखाद 2 विषय बॅकला असेल, तुमचं जुनं ॲडमिशन असेल समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक विद्यार्थी आहे 2008-2009 सालचा. तर त्यांचे काही बी-कॉमचे किंवा बी-एचे जुने पी-आर-एनुसार त्यांचे काही विषय बॅकला आहेत. तर मित्रांनो तुमचं जे काही बॅकलॉग एक्झाम असणार आहे, ती बॅकलॉग एक्झाम तुमची जी आहे मित्रांनो दिवाळीच्या आसपास तुमचे फॉर्म वगैरे सुरू होतील बॅकलॉगसाठी जानेवारीसाठी आणि जानेवारीमध्ये तुमची जानेवारी 2027ला तुमची परीक्षा होईल बॅकलॉग जर तुम्ही फॉर्म वगैरे भरला तर. आणि मित्रांनो तुमचं पी-आर-एनला जर समजा 6 किंवा 8 वर्ष पूर्ण झाले असतील, तर तुम्हाला मित्रांनो री-रजिस्ट्रेशन म्हणजे पुन्हा नोंदणी करणं कंपल्सरी असतं, बंधनकारक असतं. त्यामुळे तुम्हाला ₹2,000 किंवा ₹2100 फी भरून तुम्हाला पुनर्नोंदणी करायची आहे. त्यानंतर तुम्ही मित्रांनो ए-टी-के-टी फॉर्मसाठी पात्र ठरता. त्यामुळे तुमचा 1-2 विषय किंवा एखादा वर्ष जर बॅकला असेल, बी-ए किंवा बी-कॉम तुमचा जो काही प्रोग्राम वगैरे असेल, तुमचं जुनं ॲडमिशन असेल आणि तुमच्या पी-आर-एनला जर समजा 6 किंवा 8 वर्ष पूर्ण झाले असतील, तर तुम्हाला मित्रांनो ₹2,000 किंवा ₹2100 एवढं तुम्हाला एक ऑनलाईन चलन तुम्हाला भरून विद्यापीठाकडून तुमचा पी-आर-एन ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही मित्रांनो दिवाळीच्या आसपास किंवा दसऱ्याच्या आसपास तुम्ही जे आहे मित्रांनो ए-टी-के-टीचे फॉर्म वगैरे भरू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कोणाला काही समस्या वगैरे असेल तर आपण व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.